केलं सर, ज्या पद्धतीने आपल्याला शिकवलं गेलं होतं स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट कोणी नाही, नाही, फ्रंट पेजवर असू द्या किंवा इकडे पण असू द्या, कोणी कोणी बॅक टेस्ट केलं? काल आपल्या स्ट्रॅटेजी आपल्याला प्रॉफिट भेटलं बघा, 1717 रुपयाचं. जर कोणी जर ट्रेड केला असेल काल, तर ऑलमोस्ट मला वाटतंय 1717 रुपयाचं प्रॉफिट भेटलंय कालच्या दिवशी. युजिंग कॉल ऑप्शन जी होती ना 1717, आणि बेसिकली आपली जी याची स्ट्रॅटेजी होती, कशाची? 0-0 स्ट्रॅटेजी. ओके, त्याच्यावर 4087 रुपयाचं प्रॉफिट झालंय. 4087. ओके, चला, काही इश्यू नाहीये. सांगा, बॅक टेस्टला कोणी कोणी केलं असेल? इट्स शोईंग ओनली 26 रुपये प्रॉफिट इन यस्टरडे. आजकाल सो प्रॉफिट टू प्रॉपर्टी कारण कळतच नव्हतं. 49%. सर मला पी ऑप्शन मध्ये प्रॉफिट दाखवलाय 8,000. ओके, चला सर, 3 मंथला 29,000चं प्रॉफिट आहे. वेल अँड गुड आहे सर. एडी सर, तुम्ही कोणते पॅरामीटर्स दाखवले? तुम्ही 1,77,000 प्रॉफिट काढले. ओके, राजेश सर, कोणत्या? या सेशनच्या रेकॉर्डिंग सगळ्या तुम्हाला LMS ऍक्सेस वर अवेलेबल आहेत. ओके, आता मी काल तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शिकवली होती मित्रांनो. त्या स्ट्रॅटेजीचं नाव होतं वर्टिकल स्प्रेड. ओके, याच्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी होती बुलिश वर्टिकल स्प्रेड युजिंग. ओके, आपल्याला यूज कशाचा करायचा होता? आपल्याला यूज करायचा होता इथे पुट ऑप्शनचा. म्हणजे बेसिकली आपल्याला पुट ऑप्शन या ठिकाणी यूज करायचा होता. तर आपल्याला पुट ऑप्शन यूज करायचा कोणता होता मला सांगा बरं. इथं काय सांगितलं होतं मी तुम्हाला? बुलिश वर्टिकल स्प्रेडला जवळचा काय करायचा होता? म्हणजे एटीएम काय करायचा होता? एटीएम आपल्याला या ठिकाणी काय करायचा होता? बाय का सेल? सांगा पटकन. आपल्याला एटीएम काय करायचा होता? बाय करायचा होता. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला बेसिकली ओटीएम जो होता तो काय करायचा होता? सेल करायचा होता. आउट ऑफ द मनी 1 2 3. ओके, ही झाली होती तुमची बेसिकली बुल कॉल स्प्रेड म्हणजे वर्टिकल. ओके, वर्टिकल कॉल स्प्रेड जी काय तुमची असेल. आपण थोडेसे पॅरामीटर चेंज करू ना मॅम. थोड्याशा गोष्टी चेंजेस केल्यानंतर आपण 1 महिन्यामध्ये, त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये. आता बेसिकली कसं आहे ना, हे बघा, तुमची बुल कॉल वर्टिकल स्प्रेड. आता मार्केट कंटिन्युअसली मागच्या काही दिवसापासून थोडंसं अप ट्रेंडला आहे, म्हणजे अप ट्रेंडला आहे. आता इथं जर थोडंसं मार्केट डाऊन ट्रेंड फॉलो केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रॉफिट होऊ शकतंय. ओके, सो मार्केटच्या कंडिशन्स नुसार आपल्याला या ठिकाणी काय करायचं असते? आपल्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करायच्या असतात. बरं, आता ज्यांनी रिझल्ट चांगल्या पद्धतीने काढलाय, कमेंट्स बॉक्स मध्ये. आता इथं आपण काय करूया? 17/7 आहे, तर मार्च महिन्यापासून रिझल्ट काढायला बघूया. एप्रिल, मार्च. ओके, तर 10 मार्च. ओके, या ठिकाणी 10 मार्च आपण बघूया. 10 मार्च. ओके, आता बेसिकली आपण काय करूया? ओके, आपण इथं हे बघा, आपण इथं काय करायचंय? नाव द्यायचंय स्ट्रॅटेजीला. काय नाव द्यायचंय? वर्टिकल स्प्रेड. त्याच्यामध्ये बुलिश वर्टिकल स्प्रेड यूज पुट ऑप्शन. यूज पुट ऑप्शन. आपण इथं फोल्डर ठेवूया, डिफॉल्ट फोल्डर. ओके, आता इथं आपल्याला ही स्ट्रॅटेजी अप्लाय करायचे. इन्स्ट्रुमेंट काय असणार आहे? आपलं इन्स्ट्रुमेंट असणार आहे फ्युचर अँड ऑप्शन. ओके, फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ही स्ट्रॅटेजी आपण अप्लाय करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी निफ्टी सिलेक्ट करायचे. आपल्याला कशामध्ये हा ट्रेड करायचा आहे?
निफ्टी सिलेक्ट करायचं आहे. ओके, निफ्टी येस्टरडे 1118 प्रॉफिट ऑन दिस स्ट्रॅटेजी. वा शुभम सर, खूप छान. ओके, तर निफ्टी करायची आपल्याला. आता इथून मी हे इंडिकेटर्स डिलीट करतोय. ओके, आता बेसिकली आपण एंट्रीचा टाइम काय ठेवायचा आहे? आपण एंट्रीचा टाइम काय ठेवतो? टाइम ऑफ डे, म्हणजे मार्केटच्या ओपनिंग नंतरचा जो टाइम असेल, टाइम ऑफ डे इक्वल टू किती ठेवायचा आहे? 9:20 म्हणजे 9:20 आपण मार्केटमध्ये एंटर होऊन पहिली कॅन्डल लागून द्यायची किंवा आपण टाइम ऑफ डे चेंज करणार आहेत. ओके, त्याच्यानंतर एक्झिटचा टाइम काय ठेवायचा आपल्याला? एक्झिटचा टाइम ऑफ डे इक्वल टू या ठिकाणी एक्झिटचा टाइम ठेवायचा आहे 15:05. 15:05 म्हणजे 3:05 आपलं या ठिकाणी काय झालं पाहिजे? एक्झिट झालं पाहिजे. 3:05 आपण मार्केटमधून काय होणार? एक्झिट होणार. आता त्याच्यानंतर इथं आपण कंडिशन्स काय करणार आहेत? आपल्याला एटीएमचा पीई बाय करायचा आहे. फर्स्टला आपण काय करूया? विदाउट स्टॉप लॉट करून ठेवूया. आणि इथं आपल्याला आउट ऑफ द मनी ओटीएम किती नंबरचा? 1 नंबरचा घेऊया. ओटीएम आपल्याला पीईचा हा सेल करायचा आहे. फर्स्ट आपण काय करूया? ही जी बॅक टेस्टिंग आहे ती स्टॉप लॉस कमी ठेवता, म्हणजे हे पॅरामीटर स्टॉप लॉस ओपन ठेवूया. आता मी सबमिट केलं. आता मी काय केलं? सबमिट केलं. काय रिझल्ट येतो याचा? यार बेसिकली 18 मार्च पासून याच्यामध्ये आपल्याला 630 म्हणजे बेसिकली खूपच जबरदस्त या ठिकाणी आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस आहेत. 630 म्हणजे आपल्याला नक्कीच काहीतरी गोष्टी या ठिकाणी काय करावं लागतील? चेंज करावं लागतील. आपण नाही. ओ सॉरी. ओके, या निफ्टी 18.6 मार्च 18 मार्च. ओके, तर तुम्ही दोघ टाकताना तेच काहीतरी इश्यू झाला. थांबा 1 मिनिट. बुलिश वर्टिकल स्प्रेड USE यूज PE ओके सुमिता मॅम, त्याच्यासाठी तुम्ही काय करा? टीम सोबत कोऑर्डिनेट करा. निफ्टी इंडिकेटर डिलीट. त्याच्यानंतर नाही 1 मिनिट थांबा. टाइम ऑफ डे इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? 09/2000. ओके, याला सेव्ह करायचंय. त्याच्यानंतर एडिट करायचंय. टाइम ऑफ डे इज इक्वल टू 0 नाही इथं 15 करायचंय. .00 15:05. 15. ओके, याला सेव्ह केला. आता इथं आपण एटीएमचा या ठिकाणी पुट ऑप्शन बाय केला. ओ शेट, पुट ऑप्शन बाय केला. चला झालं, काही इश्यू नाहीये. संतोष टाक्स ते पण सांगणार आहे कोणती स्ट्रॅटेजी कधी वापरायची, काय करायचं सगळं सांगणार आहे. फक्त थोडस आता एक गोष्टी होऊ द्या आपलं. कसं तुम्ही ओळखणार मार्केटचा व्ह्यू काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही हे करणार. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? आउट ऑफ द मनी 1 या ठिकाणी याला सेल करतो आपण पुट ऑप्शन. स्टॉप लॉस ठेवूया आपण 25%चा. एसएल ठेवूया 25%. ओके, तर हे पॅरामीटर्स आपण टाकले. या ठिकाणी आणि सबमिट केलं. बघूया आपण आपल्या गोष्टी बघूया. तेजस चव्हाण सर, आपल्याला 44,000 रुपये लॉस अशा पद्धतीनं. अरे काहीतरी चुकतंय. कॉपी अँड एडिटिंग. ओके थांबा 1 मिनिट.
एक मिनिट नाही मी परवा दिवशी या ठिकाणी बेसिकली टाकलं होतं. मला या ठिकाणी प्रॉफिट दाखवलं. मी केलं, मी टाकलं होतं प्रॉफिट या ठिकाणी ऑलमोस्ट. एटीएम ओटीएम नंबरचा 3. एक मिनिट थांबा, एक मिनिट. आयटीएम नंबरचा 3 यूज करतोय. थांबा थोडस, आपल्याला असं थोडी आहे. यस, आपल्याला परफेक्टली हे तर भेटायला पाहिजे. 18 हिस्टॉरिकल डाटा 24/7. सर एटीएम सेल ओटीएम बाय. हिस्टॉरिकल डाटा दोन्ही. नाही थांबा, एक मिनिट थांबा. हो चालेल ना, एखादी स्ट्रॅटेजी एकदा सबमिट केली की महिनाभर चालेल. आता बेसिकली मार्केटच्या कंडिशन्स नुसार ह्या स्ट्रॅटेजी सगळ्या तुम्हाला बॅक टेस्टिंग किंवा डाटा दाखवतात. एंड डेट चुकली का? नाही 17/7च आहे, 18 आहे. ओके, आपण पुट ऑप्शन ओटीएम 1 सेल करतोय. ओटीएम 1 सेल करण्याच्या ऐवजी एक मिनिट थांबा, इथं आपण ओटीएम 3 सेल करून बघूया एकदा काय होत आहे. नाही, स्ट्रॅटेजीचं या ठिकाणी बेसिकली ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे ठेवा. ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे ठेवा. याचं बॅक टेस्टिंग ऑलमोस्ट 20%चा स्टॉप लॉस. अमृता मॅम आयटीएम 3 का? हो लॉसच येणार. ओटीएम अमृता मॅम काय म्हणतायत? ओटीएम बाय. बर, ओटीएम बाय आणि हे एटीएम सेल. एक मिनिट, सबमिट. नाही, थोडस ते पॅरामीटर्स मी काल ठेवले होते हो. काल एक मिनिट थांबा, माय स्ट्रॅटेजी मध्ये मला बघू द्या. एकदा थांबा. एकदा थांबा. प्रॉफिट युनिट B1 23,098. ओके, बॅक टेस्ट टिपिकल 16 जून 2025 ते 23. एक मिनिट. प्रॉफिट युनिट B1 आहे. थांबा एक मिनिट. 63%. हा, ही स्ट्रॅटेजी आहे. एक मिनिट, कॉपी आणि एडिट. हा, हे पॅरामीटर्स घ्या सगळ्यांनी. हे एकदा अल्गो मध्ये चेक करा. हे अल्गो मध्ये चेक करा एकदा. हे अल्गो मध्ये चेक करा एकदा. एकदा हे अल्गो मध्ये चेक करा. $23,000. एकच मिनिट. ही स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीनं नाही वर्क होताना दिसते. थोडस एक मिनिट थांबा. थोडस 28,000 डिप्लॉय स्ट्रॅटेजी. कॉपी B1. 28,000 डिप्लॉय स्ट्रॅटेजी. बॅक टेस्ट डिप्लॉय स्ट्रॅटेजी. बॅक टेस्ट डिप्लॉय स्ट्रॅटेजी 630. निफ्टी वगैरे 8,082. ओके, 15 मार्च पासून कॉपी आणि एडिट. काय बॅक टेस्ट काय
एक मिनिट थांबा फक्त. ओके, ATM बाय and ITM 3 सेल. ओके, पुट ऑप्शन निफ्टी ATM सेल पुट ऑप्शन ATM बाय आणि ITM 3 सेल. बर, एकदा थांबा, सबमिट करतोय. ओके, चला सबमिट केली. with the 20% stop loss segment, 25%, 25%. या अशा स्टार्ट काय होतं माहितीये का, कधी कधी आता याच्या या गोष्टी अशाच होतात. अमृता मॅम थोडा 2 मिनिटं, एकच मिनिट, मला त्याचे पॅरामीटर्स एकदा चेक करू द्या. माझ्याकडून काहीतरी या ठिकाणी हिस्टॉरिकल डाटा या ठिकाणी बेसिकली टाकताना काहीतरी चुकतोय. 1-2 मिनिटं थांबा. मी तुम्हाला डिफिकल्ट आहे थोडस हे, ह्या बॅक टेस्टिंग करणं थोडस डिफिकल्ट आहे. आपल्याला लगेच कॉन्फिडन्स लगे मोरल नका होऊन देऊ. आपल्याला माहितीये बाकीच्या सगळ्या गोष्टी टेस्ट करू हळूहळू. ओके, हा, 1 मिनिट थांबा थोडस. 18 तारीख आहे, 18/3. ओके, 25 PU कॉपी टू डिफॉल्ट. ओके, फ्युचर अँड ऑप्शन निफ्टी. ओके, निफ्टी मध्ये मी टाकतोय. चला, 25% प्रॉफिट नाही, 25% स्टॉप लॉस आहे. 9% 20, 9%. ओके, इथं OTM च्या जागी काय करूया, ITM 3 घेऊया. ITM 3 सेल विथ द 20% स्टॉप लॉस. ओके, हा, दिस पिरियड रिती सर, त्या पिरियड मध्ये मार्केट बेरिशला होतं, त्यामुळे ते थोडस आपल्याला हे होतंय, बेरिशला होतं. आपल्याला ते बाकीच्या गोष्टी पण बॅक टेस्टिंग करून बघणं गरजेचं आहे ना. ITM 3 जर घेतला तर पुट सेल करताना OTM जास्त प्रीमियम देत नाही, हायर प्रीमियम प्रॉफिट होईल. ओके, हे बघा 28, मला सांगा कोणाचं, म्हणजे बेसिकली प्रत्येक जणांचं मागाचं कोणाचं तरी 50. सर एंट्री 9/15 ला, 2/3 ला एक्झिट, SL 10%. ओके, 41,000, 16,54 सर. बर, थांबा, मग अशी आणखी, हा, दिगंबर सर 20% च्या स्टॉप लॉस वर किती, 54,000 प्रॉफिट. आपण त्याला एकदा चेक करूया. या गोष्टी हे करा, आपल्याला फक्त 20% चा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. 20% आणि इथं 20%. ओके, आपण काय केलं, बाय केला. एकच मिनिट थांबा, आपण इथं बॅक टेस्ट करूया याचं. 18,000, 20% ला 18,000 येतोय. टाइम चेंज करून बघूया एंट्रीचा. आपण 9:20 केलंय. टाइम ऑफ डे इक्वल टू ऑलमोस्ट या ठिकाणी 9:30 करूया. 9:30:00 सेव्ह आणि एक्झिटचा टाइम 15 ठेवलाय. 25% स्टॉप लॉस, पुट ऑप्शन बाय असेल, असं काही नाहीये. मार्केटचा जो व्ह्यू असतो ना, त्याच्या बेसिसवर आपल्याला या स्ट्रॅटेजी आपल्याला ठेवावं लागतात, त्याचा काही इश्यू नाहीये. ओके, डोंट वरी सर. एक्झिट 15/5 ला करा. भूषण सर, काही एवढा जास्त इफेक्ट नाही पडणार 15/5 ला जरी केलं तरी, पण बुलिश कॉल व्हर्टिकल स्प्रेड जे आहे ना, 15/1/2025. आता आपण एक काय करूया, एक महिन्याचं करूया आधी. 1 महिन्याचं, डायरेक्ट 3 महिन्याचं. कारण 3 महिन्याचं म्हणजे बेसिकली काय आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे मार्च पासून मार्केटचा जो मोड होता तो बुलिश साईडचा होता. आपण काय करूया, एक महिन्याचा आधी बॅक टेस्ट करूया. एक महिन्याचं, की 1 महिन्याला किती रिझल्ट दिलाय. त्याच्यानंतर सर बियर मार्केटमध्ये, बियर मार्केटमध्येच नाही, बुलिश मार्केटमध्ये ही जास्त, आणि ही बियर मार्केटमध्ये वर्क होईल. कालची आपण जी शिकलो ती बियर मार्केटमध्ये वर्क होईल. त्यामुळे एक या ठिकाणी आपण काय करू,
बघून घेऊया. एक एक या ठिकाणी आपण एक एक महिन्याचं आपण या ठिकाणी थोडंसं करूया, की आता जून चालू आहे तर 18 जून पासून ते 18 जून पर्यंत. ओके. या ठिकाणी किती प्रॉफिट भेटतोय आपल्याला? 25% प्रॉफिट किंवा याची प्रोबॅबिलिटी ऑफ काय आहे हे बघूया. याला सेल करा, याला बाय करा. ओटीएम ला बाय करा. ओटीएम एक. थांबा थोडस, मार्केटची कंडिशन्स त्या वेळी तशी नव्हती. बाकी तुम्हाला बेस्ट स्ट्रॅटेजीज भेटतील. हा बाय, हा सेल, 1 महिना. ओटीएम 1. $44,000 लास्ट मंथ मध्ये प्रॉफिट लॉस. लास्ट 3 मंथ. ओके सॉरी, लास्ट 3 मंथ. आपण याच्यामध्ये थोडासा चेंजेस करूया. मार्चच्या ऐवजी तर जून घेऊया. 18 जून. बॅक टेस्ट. नाही थांबा एक मिनिट, कॉल सेल नको. हा आता हे बघा, आता मी एक तुम्हाला दाखवतो. आपण फक्त या स्ट्रॅटेजीवर, हे बघा, या स्ट्रॅटेजीवर 18 जून पासून ट्रेड केले. 18 जून पासून बॅक टेस्टिंग केली. 18 जून पासून म्हणजे लास्ट महिन्यामध्ये किती प्रॉफिट दाखवते आपल्याला लास्ट महिन्यामध्ये. म्हणजे आपल्याला मार्केटच्या कंडिशन्स पण तिथं थोड्याशा तशा असायला पाहिजेत ना. बेसिकली सेम स्ट्रॅटेजी, काही सुद्धा चेंजेस नाहीत केले. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं ना, की हे बघा, तुम्हाला मी इथे व्ह्यू स्ट्रॅटेजी करतो. तुमची काय 9:20 ला आपण मार्केटमध्ये एंटर करणार, 15 वाजता मार्केटमधून बाहेर पडणार. ओके, 15 वाजता मार्केट म्हणजे 3 वाजता मार्केटमधून बाहेर पडणार. आपण काय केले हे बघा, करंट वीकचा एक पुट ऑप्शन स्पॉट बेस्ड व बाय केलाय. म्हणजे आपण काय सांगितलं सर, एटीएम जवळचा एटीएम काय करायचा आहे आपल्याला, बाय करायचा आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, करंट वीकचा एक पुट ऑप्शन स्पॉट बेस्ड. ओके, ITM 3 आपण या ठिकाणी काय केलंय, बेसिकली एक सेल केलाय. ओके, या ठिकाणी काय केलाय आपण, एक सेल केलाय. तर सध्याच्या याच लास्ट 3 महिन्याचा डाटा काढला, याच ठिकाणी आपल्याला लॉसेस दाखवते. पण आता जर आपण बेसिकली हे बघा, विनिंग प्रोबॅबिलिटी 63% येते, 60% पुढे येते, 63% पुढे येते. म्हणजे एकूण म्हणजे 14 प्रॉफिट मध्ये निघलेले आहेत तुमचे बेसिकली, आणि 8 ट्रेड मध्ये तुम्हाला लॉस झालाय. तर बेसिकली अशा पद्धती म्हणजे एक मार्केटची सिच्युएशन. सर 18/3/2025 एंट्री 9:20, एक्झिट 9:15. ओके, बेसिकली बाय पुट ऑप्शन एटीएम चा SL 15%, सेल पी पुट ऑप्शन OTM चा 1 प्रॉफिट 32,000. ओके, हा बरं, एक मिनिट थांबा. आता ही जी सरांनी सांगितलंय ना, मयूर कदम सरांनी, मार्केट कंडिशन्स पण मॅच व्हायला पाहिजे. आता इथं आपण काय करूया, थोडस चेंज करूया, थोडस चेंजेस करूया. मी सांगतो सर्वांना, एकदा फायनलाइज झालं की, या ठिकाणी फायनलाइज झालं की मी सर्वांना सांगतो, त्यामुळे डोंट वरी, काही इश्यू नाही. जे म्हणतायत ना, पुन्हा सांगा. एकदा फायनलाइज पॅरामीटर झाले की मी तुम्हा सगळ्यांना सांगतो. पण या गोष्टी आपल्याला मार्केटच्या कंडिशन्स नुसार चेंज करावे लागतील. काही चेंजेस केले की तिथं आपल्याला लॉस दाखवतोय, काही चेंजेस केले की आपल्याला तिथं काय दाखवतोय, प्रॉफिट दाखवतोय. आता बेसिकली इथे एक चेंज सांगितलाय कोणी, मयूर कदम सरांनी. ओके, या ठिकाणी एंट्री 9:20, 15:05 या ठिकाणी त्यांनी एक्झिट करायला सांगितलंय. टाइम ऑफ डेकवल 15:05. ओके, 15:05 हे सेव्ह केलं आपण. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, बाय पुट ऑप्शन. ओके, बाय पुट ऑप्शन एटीएम चा SL 15%. बरं, बाय पुट ऑप्शन एटीएम चा SL जो असेल तुमचा 15% चा, 15% चा. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय, सेल OTM 1 सेल करायला सांगितलंय. आणि बेसिकली आपल्याला काय करायचंय, बेसिकली स्टॉप लॉस जो आहे तो या ठिकाणी आपण याला स्टॉप लॉस ठेवायचंय ऑलमोस्ट 15%. ओके, मयूर कदमचा याला 15%, 15% स्टॉप लॉस. तर आपण आता हा डाटा कधीपासून त्यांनी सांगितला, मार्च पासून.
मार्च 18 मार्च पासून सांगितलंय. तर बेसिकली 18 मार्च. ओके, आपण याला सबमिट करूया. नाही सर, नाही मॅच होत. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने नाही मॅच होत. नाही, याला डिप्लॉय नाही करायचंय, थोडस वेट करा, मी सांगतो तुम्हाला. याला डिप्लॉय नाही करायचंय. आता लास्ट मंथचं जर आपण चेक केलं या गोष्टीचं, ओके, सबमिट केलंय आपण. आता इथं बघा, या आताच्या स्ट्रॅटेजीवर किती आपल्याला प्रॉफिट दाखवला होता लास्ट महिन्यामध्ये? 12,000 रुपये. आपण त्याला एक एक महिना आपण काय करूया, आणखी टेस्ट करत जाऊया. बघा, 12,000 रुपये आपल्याला इथं दाखवता. आपण इथं चेंजेस काय केलता? इथं चेंज आपण एवढाच केलता की सर ITM 3 घेतला होता. आपण काय केलता? ITM या ठिकाणी 3 घेतला होता. आता बेसिकली आपण थोडासा आणखी डाटा चेक करूया. आपण आणखी काय करूया? डाटा चेक करूया. हा, सुभाष चव्हाण सर 2 ला एक्झिट करायचं का सेम याच्यामध्ये? सुभाष चव्हाण सर तुमचे पॅरामीटर्स एकदा टाका. आलोक जाधव सर, कोणाकडून तुम्ही जॉईन करून घेतले त्यांच्याशी एकदा संपर्क साधा. आपण आता थोडीशी इथं हे बघा, 18/6 आहे, जून झाला. ओके, आता मे पर्यंत जाऊया. 18/5. ओके, मे पर्यंतचा या ठिकाणी आपण डाटा बघूया. 2 महिन्यात काय रिझल्ट दिलाय या स्ट्रॅटेजीनं? ओके, तर 2 महिन्यामध्ये आपल्याला 19,000चा रिझल्ट दिलाय. आता तुम्हाला एक गोष्ट समजला असेल की सर बेसिकली आपला जो पाठीमागचा महिना होता कोणता? जून. ओके, जून मध्ये मार्केटची कंडिशन कशी होती सर? थोडंसं बियर किंवा एकदम टेक्निकली मार्केट चालत होतं. म्हणजे जून महिन्याची जर आपण स्टडी केली तर बेसिकली मार्केट बियर प्लस या ठिकाणी बेरिश अशा दोन्ही याला फॉलो करत होतं. तर म्हणजे जून मध्ये आपल्याला 12,000 प्रॉफिट आणि मे मध्ये आणि जून मध्ये एकत्रित मिळून 19,000 प्रॉफिट. म्हणजे मे मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त या स्ट्रॅटेजीनं म्हणजे 19 मधून 12 गेले तर या ठिकाणी 7,000चं प्रॉफिट फक्त या स्ट्रॅटेजीनं जनरेट करून दिले. 7,000चं कोणत्यामध्ये? फक्त मे महिन्या म्हणजे फक्त मे महिन्यामध्ये. आता आपण आणखी एप्रिलला जाऊया. म्हणजे डिपेंड्स ऑन कंडिशन्स आहे की हा जो डाटा आहे की मार्केट कशा पद्धतीनं तुमचं ट्रेड करतंय. ओके, आता इथे डिपेंड्स ऑन कंडिशन वर गेलो आपण मेच्या ऐवजी काय करूया? एप्रिल घेऊया. 18 एप्रिल पासून बघूया आपण किती कशा पद्धतीने मार्केटने या ठिकाणी इथं ट्रेड केलंय ते. 18 एप्रिलला आपण टच केलं. 18 एप्रिल आपण इथं बघितला तर बघा 19,075च, 19,775. म्हणजे एप्रिल महिना या स्ट्रॅटेजीनं आपल्याला पूर्णपणे काय केलाय? लॉसेसचा दिलाय. आता मे आणि एप्रिल लॉसेसचा जाण्याचं का बरं कारण आहे? की कारण मार्केट या पिरियड मध्ये सेंटिमेंटल वर चालायचं. म्हणजे साईडवेज मध्ये मार्केट थोडस जास्त फॉलो करत होतं. मे महिन्यात आपला पहिले 15-20 दिवस तर कशामध्ये गेले सर? वॉर सिच्युएशन्स मध्ये गेले. पहिला 1 वीक म्हणा, पहिला 1-2 दिवस किंवा पहिला जो काही महिना होता तो भारत पाकिस्तान वॉर सिच्युएशन्स मध्ये गेला. त्याच्यामुळे मार्केट थोडंसं तिथं स्लो झालं होतं. तर अशा पद्धतीनं या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत आपल्याला काय करायच्या असतात? म्हणजे बेसिकली मार्केटच्या सध्याच्या कंडिशन्स बघून आपल्याला काय करायचे असतात? अप्लाय करायचे असतात. आता आपण बुल कॉल स्प्रेड आपण बघितली होती युजिंग कॉल ऑप्शन. तर त्या स्ट्रॅटेजीनं आपल्याला 1,00,000पर्यंतचं प्रॉफिट दिलंय. 1,00,000पर्यंतचं प्रॉफिट दिलंय का? कारण की मार्केट त्या कंडिशनला मॅच करत होतं. सर्वांना समजतंय की सर 1-1 लाखापर्यंतच हे बघा, आपल्याला ही जी आपली बुल कॉल स्प्रेड होती म्हणजे दोन्हीमध्ये तुमची कुठेतरी एक स्ट्रॅटेजी म्हणजे एक तर तुमची युजिंग कॉल ऑप्शन युज होणार आहे किंवा सेकंड युजिंग पुट ऑप्शन युज होणार आहे. तर या पिरियड मध्ये काय झालं? म्हणजे जो तुमचा पाठीमागचा 2 महिन्याचा 3 महिन्याचा जो काही पिरियड आहे म्हणजे 18 मार्च पासून आपण बघितलं तर प्रॉपरली मार्केट कसं होतं सर? अप ट्रेंडला जात होतं. म्हणजे बेसिकली मग इथं तुम्ही जर बघितलं पाहिलं इथं तर तुम्हाला बॅक टेस्टिंग मध्ये 98,000 पण प्रॉफिट आहे, 62,000 पण प्रॉफिट आहे, 1,00,000
7,000 पण प्रॉफिट आहे, 93,000 पण प्रॉफिट आहे. पण हे कशामध्ये हे झालंय तुम्हाला युजिंग कॉल ऑप्शन. ओके, युजिंग कॉल ऑप्शन. आता दोन्ही स्ट्रॅटेजी तर ऍज इट इज सेम टाइम साठी येऊ शकत नाहीत, म्हणजे सेम टाइमला या ठिकाणी दोन्ही स्ट्रॅटेजी वर्क करू शकत नाहीत, आपल्याला सेम टाइम वर्क करू शकत नाहीत. तर कोणती स्ट्रॅटेजी कधी वर्क करणार, ओके, कोणती स्ट्रॅटेजी कधी वर्क करणार हे आपल्याला, म्हणजे तुम्हाला जे तुमचं टेक्निकल अनालिसिस आहे, जे तुमचं टेक्निकल अनालिसिस आहे त्याच्यामधून तुम्हाला समजून घ्यायचंय की मार्केटचा ट्रेंड मे बी या महिन्यामध्ये म्हणा किंवा बेसिकली नेक्स्ट मंथ मध्ये कसा असू शकतोय, कशा पद्धतीने मार्केट ट्रेड करू शकतंय. तर मार्केटच्या कंडिशन्स प्रमाणे आपल्याला या स्ट्रॅटेजी आपल्या अल्गोमध्ये डिप्लॉय कराव्या लागतील. तर बेसिकली या स्ट्रॅटेजीचा बॅक टेस्टिंगचा रिझल्ट या 2-3 महिन्यात जास्त काही विशेष नाहीये. मग आपण मार्च पासून डिसेंबर पर्यंत वगैरे बघायचं का, बॅक टेस्टिंग करायची का? सध्या करंट सिच्युएशनला तर तो मॅच करत नाहीये. तर मग मार्च पासून डिसेंबर वगैरे तिथपर्यंत बघायची का? एकदा सांगा कोणाला करायचंय. सर मी 14 ओके 9-20 ला 15-2 एंट्री, एटीएम चा पुट बाय केला, टेक अ प्रॉफिट 25,000, एटीएम चा पुट, ओटीएम चा पुट सेल केला, टेक अ, ओके ओके. चला आता एक स्ट्रॅटेजी, हे बघा, एक मिनिट, ही एक स्ट्रॅटेजी आणखी आली आहे, एकच मिनिट आपण बघूया. आता आपण प्रॉफिट वर खेळत होतो, पण स्टॉप लॉस काय निलेश सर, स्टॉप लॉस काय या ठिकाणी सेट केला तुम्ही? त्याचा स्टॉप लॉस काहीच नाही का सेट केला? नाही, प्रत्येक जण बॅक टेस्ट करताय, मी तुम्हाला हे गोष्टी सांगतो. स्टॉप लॉस काय सेट केला सर? 17.6 सी एटीएम एक सेल, ओके, स्टॉप लॉस नाही सेट केला. बरं, आपण आता बघूया निलेश सरांची या ठिकाणी एकदा स्ट्रॅटेजी अप्लाय करूया आपण थोडस. हा, एकच मिनिट, म्हणजे कंडिशन्स मॅच करणं काय आपल्यासाठी नाही. 14/3/2025, ओके. आपल्याला हे बघा, मी तुम्हाला काही म्हणजे बेसिकली उगाच या सिच्युएशन मध्ये मार्केट चालायचं आणि उद्या सिच्युएशन वेगळी असायची, परत तुम्ही या ठिकाणी म्हणायचात की सर बॅक टेस्टिंग करून वेगळं दाखवणं आणि परत मार्केट सिच्युएशन वेगळे येणं. स्ट्रॅटेजी तर आपली चेंज होणारच नाहीये. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, स्ट्रॅटेजी तर चेंज होणारच नाहीये. ओके, टाइम ऑफ डे इज इक्वल टू 9:20. त्या स्ट्रॅटेजीला मी आणखी डेव्हलप करेल, सो डोंट वरी, काय इश्यू नाही. आता काल थोडस मी बाहेर होतो म्हणून मला जास्त वेळ देता आला नाही त्याच्यावर, 15 वाजून, पण तुम्हाला एक बेटर रिझल्ट त्याच्यावर सुद्धा आणून देईल. तुम्ही असं नका विचार करू. 15:02 डबल कोणत्या कंडिशन्सला येऊ शकतोय तो पण मी तुम्हाला सांगेल. एटीएम चा पुट बाय केला, टेक अ 20% प्रॉफिट. एटीएम चा पुट बाय केला, टेक अ बाय केला एटीएम चा पुट, टेक अ 25% प्रॉफिट. 25% प्रॉफिट. काहीतरी सिच्युएशन असतातच, असं काही नाहीये. टेक अ 25%. त्याच्यानंतर ओटीएम चा पुट सेल केला, ओटीएम चा 1 नंबरचा पुट काय केला, सेल केला, टेक अ 25% प्रॉफिट. ओके, आता याच बॅक टेस्ट बघूया. आता हा झाला तुमचा हिस्टॉरिकल डाटा. ओके, आता बघा सेम सिच्युएशन्स टाकल्यात, सेम सिच्युएशन्स टाकल्यात, बाकी काहीच चेंज केलं नाहीये. सेम सिच्युएशन्स टाकलेल्या आहेत, बाकी कोणत्याही गोष्टी चेंज नाहीत केल्या. फक्त आपण काय केलं माहितीये का, जिथं आपण एसएल लावायचो, जिथं आपण स्टॉप लॉस लावायचो ना, एसएल, तिथं आपण प्रॉफिट टाकले. तिथं आपण काय केले, प्रॉफिट केले. रिझल्ट येतोय चांगला. मला सांगा, 25% जर या ठिकाणी 3 महिन्यामध्ये आपल्याला, म्हणजे मार्च पासून आतापर्यंत 10,000, ओके, 10,000चा. आता हीच स्ट्रॅटेजी आपण एक महिन्यानं,
हीच एक मिनिट थांबा. आता याच स्ट्रॅटेजीला डेव्हलप करायला बघतो मी. थोडंसं थांबा. हिस्टॉरिकल डाटा चांगला आहे. थोडंसं थांबा. 57% विनिंग प्रोबॅबिलिटी आहे. मला थोडीशी हिची आणखी विनिंग प्रोबॅबिलिटी वाढवू द्या. एकच मिनिट. कॉपी आणि एडिट करूया आपण. ओटीएम 1 घेतला इथं सेलसाठी. ओटीएम बेसिकली 3 करूया. एकदा बघूया. ओटीएम 3 विथ टेक पुट ऑप्शन. $25,000 ओटीएम 3 ला. ओटीएम 3 ला, ओटीएम 1 ला 40,000. ओके. थोडस स्टॉप लॉस या ठिकाणी आपण 12% ठेवूया. 1:2 चा स्टॉप लॉस ठेवूया. $1,556 लॉस. ओके. स्टॉप लॉस 25% नाही. पंधरा वाजून 5 मिनिटे. एडिट. सेव. नाही, 38,000 दाखवत आहे. %57 विनिंग प्रॉपर्टी. सर आयटीएम 2 घ्या, प्रॉफिट येईल चांगला. बरं तेजस सर आयटीएम 2 घ्या ओके. आपल्याला ओटीएम आयटीएम 2 किती प्रॉफिट येतोय बघूया याचा. आयटीएम 2 आयटीएम 2 किती प्रॉफिट येतोय याचा, या स्ट्रॅटेजीचा. 47,000. 14 मार्च पासून 47,000च्या आसपास प्रॉफिट येतोय. 47,000च्या आसपास प्रॉफिट येतोय. ओके. बट आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथं ओटीएमच घ्यायचा आहे. ओके. आयटीएम का नाही घ्यायचा, ओटीएम का नाही घ्यायचा ते मी तुम्हाला सांगतो. ओके. आता बेसिकली आयटीएम 1 घ्या. आयटीएम 1 घेतो सेलिंग साठी. आयटीएम 1 ला कमी येईल प्रॉफिट, कारण की बेसिकली काय असतं ना, आयटीएम 1 ची प्राइस कमी असते. थोडस आयटीएम 1 जर घेतला तर 55,000, आपल्याला 55,000च्या आसपास आणि 57% बेसिकली विनिंग प्रोबॅबिलिटी भेटते. 57 ची. ओके. याच्यामध्ये आपण बघूया कॉपी आणि एडिट. तुषार सर बरं एकच मिनिट. 15 कितीची, 15/2 ची एडिट. इथं 15/5. सेव्ह. सबमिट. हा मी सांगतो फायनलाइज मी सांगतो. थांबा 1 मिनिट. $52,000. 15/5 ला जर एक्झिट केलं तर 52,000 आणि 15 वाजून बेसिकली कितीला, 15 वाजून 2 मिनिटाला एक्झिट केलं तर आपल्याला 57,000चा प्रॉफिट दाखवतो या स्ट्रॅटेजीवर. कारण की हे बघा, सहजासहजी आपल्याला या स्ट्रॅटेजी भेटणार नाहीत. 57% फार झाले सर. कॅपिटल पण कमी लागते ना. कॅपिटल कमीच लागते ना सर. 70. एक्झिट टाइम 12 PM घ्या. एक्झिट टाइम 12 PM. 12 AM ना. इक्वल टू 12. आता तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे आपण घेऊया 12,00,00. हा टार्गेट रिमूव्ह करतो. एकदा थांबा थोडस.
44,000 44,000. ओके, आपण काय करूया, पी साईडचं थोडंसं टार्गेट वाढवूया. पी पुट ऑप्शनचं थोडंसं टार्गेट वाढवलं तर बघायचं का 50% टार्गेट करायचं याचं. 50% 50% 12:02 सेम स्ट्रॅटेजी पुट साईडचं टार्गेट या ठिकाणी वाढवून बघूया. थोडंसं पुट साईडचं टार्गेट वाढवूया. येतोय की रिझल्ट चांगला 50% जर आपण पी साईडचं, आणि बेसिकली आपली विनिंग प्रोबॅबिलिटी पण वाढली आहे. 63% झाली आहे. त्याच्यामध्ये 67 होती, 63% पण झाली आहे, 67% पण झाली आहे. पुट साईडचं आपण टार्गेट जर वाढवलं तर, म्हणजे पुट साईडचं जर, कारण की पुट आपण सेल करतोय म्हणजे बेसिकली आपल्याला काय व्हायला पाहिजे, आपल्याला त्या गोष्टी मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे इथं आपण 50%चं टार्गेट या ठिकाणी ऍक्सेप्ट करू शकतो की 50%. आता इथं आपण ओटीएम 1 घेऊन बघूया बरं. ओटीएम 1 ला काय रिझल्ट येतोय. ओटीएम 1 एक्सपायरीला झिरोच होणार आहे, तर 50% बेस्ट दिसतोय रिझल्ट आता आपल्या सर्वांसमोर. सर्वांना दिसतोय 59% विनिंग प्रोबॅबिलिटी. स्ट्रॅटेजी फॉलो होताना दिसते का, हळूच काहीतरी आपल्याला पॅरामीटर्स दिसत आहेत इथं. 63,000चा प्रॉफिट. काय केलंय मी आता काय केलंय फक्त आता इकडे बघा सगळ्यांनी काय केलं आणि कशा पद्धतीने कंडिशन्स मॅच केल्या मार्केट सिच्युएशनच्या. ओके, आता 14/3 म्हणजे 14 मार्च पासून ते 16/7 पर्यंत. ओके, 16/7 पर्यंत या ठिकाणी आपण काय केलं, या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्ट केलं की बाबा या स्ट्रॅटेजीने आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने दिलाय. आपल्याकडे कंडिशन्स काय होती, ज्यावेळेस आपण पुट ऑप्शन पीई यूज करतो, आपल्याकडे कंडिशन्स होती की महेश सर तुम्हाला ऍट द मनीचा पुट ऑप्शन बाय करायचा आहे. ऍट द मनीचा पुट ऑप्शन आपल्याला काय करावं लागेल, बाय करावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ओटीएम म्हणजे आउट ऑफ द मनी या ठिकाणी 1 म्हणजे आउट ऑफ द मनी 1 आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सेल करायचं आहे. या सिच्युएशन्स आपल्याकडे होत्या. ऍट द मनी बाय करायचा आहे, ओटीएम तुम्हाला सेल करायचा आहे. बरं, आता बाकीचे पॅरामीटर्स आपण या ठिकाणी काय केले, काही गोष्टी चेंजेस केल्या. तर सर्वात पहिलं चेंजेस काय की सर मला एंट्री घ्यायची 9 वाजून. मॅडम उज्ज्वला मॅम, मी अजून काही शिकवायलाच तुम्हाला चालू केलेलं नाहीये. मी कालची स्ट्रॅटेजी जी शिकवली आहे कालची, ओके, व्हिडिओ पॉज नाही झाला, कालची जी स्ट्रॅटेजी शिकवली आहे, काल तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी शिकवली आहे, बुलिश व्हर्टिकल स्प्रेड. आपलं काय आहे की एक स्ट्रॅटेजी एक दिवस शिकायची आणि त्याचं एक दिवस बॅक टेस्ट करायचं आणि बेसिकली तिला काय करायचं, पेपर ट्रेडिंग साठी क्वांटमन मध्ये डिप्लॉय करून टाकायचं. हा माझा फॉर्म्युला चालू आहे सध्या तुम्हाला शिकवायला. ओके, मला माझ्या कंडिशन्स मॅच करण्यासाठी काय करायचंय, मला माझ्या कंडिशन, तुम्ही नुसतं म्हणताय की क्वांटमन उघडून बसता, मग मी बॅक टेस्टिंग कुठे करू मला सांगा बरं. क्वांटमन आता प्रत्येक स्ट्रॅटेजी असं नाही की तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्या मार्केटची सिच्युएशन सेम असेल आणि प्रत्येक स्ट्रॅटेजी तुम्हाला फुल अँड फायनल तसाच रिझल्ट देईल. जसं की तुम्हाला काय बुलिश व्हर्टिकल स्प्रेड न दिला. मी तुम्हाला काय करतोय, या ठिकाणी तुम्हाला आपण आपल्या स्ट्रॅटेजीच्या कंडिशन्स मॅच करतोय. फक्त हे पॅरामीटर्स काय टाकायचे याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकतोय का, या गोष्टी बघतोय आपण. तर याच्याकडे तुमचं लक्ष असावं. आता मी तुम्हाला ते समजूनच सांगतोय की रिझल्ट तुमचा आला कसा, बॅक टेस्टिंगचा तुमचा रिझल्ट आला कसा हे तुम्हाला सांगतो. ओके, आता बेसिकली सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट होती, ओके, हा हा ते टाकता येत नाहीये ना मॅम, तर टीम सोबत कोऑर्डिनेट करा मॅम तुम्ही, एकदा टीम तुम्हाला भेटून जाईल. ओके, आता बेसिकली इथं काय आहे की आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट आहे, इकडे लक्ष द्या सर्वांनी. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तुमचं फ्युचर अँड ऑप्शन, की सर आमचा जो बेसिकली हा जो ट्रेड होईल ना तो फ्युचर अँड ऑप्शन
फ्युचर अँड ऑप्शन मध्ये. त्याच्यानंतर कोणत्या याच्यामध्ये झाला पाहिजे, निफ्टी मध्ये झाला पाहिजे, निफ्टी मध्ये आपला ट्रेड झाला पाहिजे. ओके, आता याच्यानंतर आपल्याला बेसिकली बाकीच्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीयेत. आपल्याला आपला एंट्री टाइम फिक्स करायचा आहे. मार्केटमध्ये आपण कधी एंटर होणार, तर मी या ठिकाणी माझ्या अल्गोच्या सॉफ्टवेअरला या ठिकाणी कंडिशन्स काय दिली की 9:20 मला काय करायचंय, मार्केटमध्ये तू एंट्री देशील. 9:20 मला काय करशील, तू मार्केटमधून एंट्री देशील. त्याच्यानंतर एक्झिट टाइम काय ठेवलाय आपण, एक्झिट टाइम म्हणजे मला माझं सेल कधी करायचंय. ओके, मला सेल करायचंय बेसिकली 15:02. आता बेसिकली हा सेलचा टाइम नाही ठेवला तरी सुद्धा चालेल, पण तो आपल्यासाठी ठेवणं सेफ आहे. का बरं, कारण की आपण इथं बघा, पहिल्या ट्रेड मध्ये तुम्हाला 25% प्रॉफिट भेटलं आणि सेकंड ट्रेड मध्ये तुम्हाला 50% प्रॉफिट भेटलं, तरी आपण काय करणार आहेत, एक्झिट होणार आहेत. असं काही नाहीये की आपल्याला एक्झिट भेटणार नाही. म्हणजे आपण एक्झिट टाइम इथं थोडासा नाही टाकला तरी सुद्धा म्हणजे ट्रेड होऊ शकतो. का, कारण की आपण यावेळेस म्हणजे आपण दरवेळेस स्टॉप लॉस तो या ठिकाणी बसायचो. आता आपण काय केलंय, 25% एका टार्गेट घेतलंय आणि एकामध्ये आपण 50% टार्गेट घेतलंय आणि आपण काय करतोय, मार्केटमधून म्हणजे बेसिकली टार्गेट घेऊन मार्केटमधून काय पडणार आहोत, बाहेर पडणार आहोत. मग आता बेसिकली आपण आता एकच मिनिट, मी थोडासा आणखी मी उद्या चेंज तुम्हाला तो दाखवेल, उद्या चेंज दाखवेल. उद्या काय चेंज आहे तो तुम्हाला मी दाखवेल. ओके, तर इथं काय केलं आपण, टार्गेट इथं 25%, 50%चा टार्गेट पुढच्या सेलिंगसाठी. आता ओटीएमच्या सेलिंगसाठी 50%चा टार्गेट का बरं. ओके, तुम्हाला बेसिकली नाही होणार असेल तसं स्वप्नील देसाई सर, मी तुम्हाला उद्या आणखी चांगल्या सिच्युएशन दाखवेल. तुम्ही म्हणजे नेक्स्ट लेक्चरला तुमच्या थांबा, कारण की तुमचा पुट आहे. पुटकडे तुमचा टाइम डिके असतो बघा, पुटकडे टाइम डिके असतो, म्हणून पुढचा प्रीमियम असा पण कमीच होणार आहे. म्हणजे दिवसातून एकदा तरी तो 50 पॉईंट किंवा 50% त्याच्या कमी होतोच. म्हणून आपण काय केलं, बेसिकली टार्गेट या ठिकाणी काय केलं, 50% टाकलं. ओके, आता इथं नो नीड स्टॉप लॉस, या ठिकाणी मी स्टॉप लॉस का लावलाय सर, एक लक्षात घ्या. ओके, आता बेसिकली आपण 50% टार्गेट लावला, 25% टार्गेट अचीव्ह झालं, मार्केट मधून बाहेर पडणार. ओके, 50% टार्गेट अचीव्ह झालं, हा ट्रेड मार्केट मधून बाहेर पडणार. ओके, पण जर तुमचा प्रॉफिट लॉस मध्ये असू द्या किंवा प्रॉफिट मध्ये असू द्या, तुम्ही 15:02 मार्केट मधून एक्झिट होणार आहे. त्याच्यामुळे बेसिकली आपल्याला इथं स्टॉप लॉस न लावता, आता मला सांगा, जर आपला शापच आपल्यासाठी वरदान ठरत असेल, म्हणजे आपला स्टॉप लॉस न लावल्यानंच आपल्याला जर चांगल्या पद्धतीचा रिझल्ट भेटत असेल, तर आपण थोडी तिथं स्टॉप लॉस साठी बसणार आहेत. ओके, सो बेसिकली आता याचं काय केलं मी, अशा पद्धतीच्या या सिच्युएशन्स टाकल्या, अशा पद्धतीच्या अल्गोमध्ये सिच्युएशन्स टाकल्या. सुरुवातीला आपण काय केलं, बॅक टेस्ट केलं याचं बॅक टेस्ट केलं आणि बॅक टेस्ट केल्यानंतर जो रिझल्ट होता, म्हणजे पण मार्च पासूनचा रिझल्ट चेक करतोय, तो रिझल्ट आलाय माझा 63,605. म्हणजे या ठिकाणी बेसिकली या स्ट्रॅटेजीवर आपल्याला कितीचं प्रॉफिट भेटतंय सर, 63,000चं 3 महिन्यामध्ये प्रॉफिट, 3 ते 4 महिन्यामध्ये, म्हणजे मार्च तुमचा, हाफ मार्च म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै 5 महिन्यामध्ये तुम्हाला 63,000चं मार्केटची कंडिशन जरी या ठिकाणी बेसिकली काय असेल, डे वाईज दाखवा. मंगेश सावंत सर, इकडे बघा, खाली काय करा तुम्ही सर, खाली अशा पद्धतीची ट्रेड शीट आहे सर, बघा. ओके, मार्जिन वगैरे तुम्हाला मी उद्या सांगेल या स्ट्रॅटेजीचं, थोडासा वेट करा. आता ज्यांना डे वाईज चेक करायचं, पर डे ला मला किती प्रॉफिट झाला, मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पर डेचं तुमचं प्रॉफिट किती झालं या स्ट्रॅटेजी काय आहे या सर्व गोष्टी समजून सांगेल. आता आपल्या थोड्या कंडिशन्स मॅच झाल्यात. मी पण बेसिकली काय करेल, आणखी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या स्ट्रॅटेजीला तुमच्या अल्गो डेव्हलप करण्याचा म्हणजे ट्राय करेल की तुम्हाला एनी सिच्युएशन मध्ये, कोणत्याही मार्केट कंडिशन्स मध्ये
दोनही स्ट्रॅटेजी, कॉलची पण स्ट्रॅटेजीने चांगला रिझल्ट द्यावा आणि पुटच्या पण स्ट्रॅटेजीने चांगला रिझल्ट द्यावा. मार्केटची कंडिशन्स कशीही असू द्या, फक्त मी तुम्हाला स्ट्रॅटेजी समजून सांगितली आहे. बुलिश व्हर्टिकल स्प्रेड युजिंग पुट ऑप्शन, त्या कंडिशन्स मॅच करून मला तुम्हाला सगळ्या गोष्टी डेव्हलप करून द्यायच्या आहेत. ओके, 37,600चं मार्जिन लागतंय. येस हर्षल सर, 37,600चं मार्जिन ही कंडिशनला लागेल. सर 25% जागी 10 टाका प्रॉफिट. ओके, चला 25% बाईंग मध्ये आपल्याला लिमिटेड असतं. आपण एक शेवटचा प्रयत्न बघूया. कॉपी आणि एडिट मध्ये मी जातोय. ओके, आपण काय करूया, बाईंग मध्ये इथं थोडस छोटं प्रॉफिट घेऊन बघूया. 10%चं प्रॉफिट घेऊया. 10%, 10%च मला प्रॉफिट पाहिजे. सेलिंग मध्ये मला 50% पाहिजे. तर बेसिकली आपण काय केलं इथं या स्ट्रॅटेजीला असं केलं. तर बघा 78 आपल्याला इथल्या इथेच म्हणजे, आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट 69.88% अॅक्युरेसी. अॅक्युरेसी इज नॉट अ जोक. 70% अॅक्युरेसी येणं हे म्हणजे काय जोक नाहीये. 70% अॅक्युरेसी येते. म्हणजे अशा पद्धतीनं मी या स्ट्रॅटेजीला आणखी डिप्लॉय करेल मित्रांनो आपल्या सर्वांसाठी. म्हणजे बेसिकली बाकी आता काल थोडस मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो, बाहेर होतो, म्हणून मी याच्यावर थोडस लक्ष दिलं जाईल. ओके, याच्यावर थोडस म्हणजे स्ट्रॅटेजी मी बघितली नाही, पण आता माझ्याकडे 2 दिवसाचा वेळ असणार आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही या स्ट्रॅटेजीला पेपर टेस्ट साठी टाकू शकता. आता आपण काय केलंय सर, कॉल ऑप्शनचा जो 25%चा जो टार्गेट होता ना, तो काय केलाय 10% वर केलाय. ओके, आणखी एक गोष्ट मी करू शकतो या ठिकाणी, आणखी गोष्ट करू शकतो सर, मी माझा पुटचा या ठिकाणी करू का? ओके, पुटचा पेपर टेस्ट करू शकता. पुटचं टार्गेट वाढवू शकू, पुटचं टार्गेट वाढवू का, आणखी पुटचं टार्गेट आणखी थोडस वाढवून बघू का काय होतंय, बघूया आपण. पुटचं टार्गेट या ठिकाणी आपण वाढवून बघूया थोडस. मला मार्केटचा व्ह्यू पण तुम्हाला सांगायचा आहे. हा, तर या गोष्टी आहेत आपल्याकडे, काही इश्यू नाहीये. पॅरामीटर्स थोडेसे खाली वरी केले की आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येऊन जातो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघू शकता तुम्ही, सेम सिच्युएशनला, सेम डेटला, सेम थोड्याशा गोष्टी जर आपण चेंज केल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येईल. आता इथं 10% केलंय आपण, पुढचं 70% घेऊया. टार्गेट 70% घ्यायचंय. ओके, 70% घ्यायचंय मला टार्गेट, 70% घ्यायचंय. बघूया आपण काय होतंय. थांबा थोडस. आपण अशा पद्धतीने या स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकतो, डिप्लाय करू शकतो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका कोणीही. ओके, आपल्याला मार्केट सिच्युएशन्स व सर व्हॉट इज द ॲव्हरेजिंग प्रॉफिट अँड लॉस. ॲव्हरेज प्रॉफिट आणि लॉस म्हणजे सर तुमचा ऑल ओव्हर लॉस एवढा झालाय, ऑल ओव्हर प्रॉफिट एवढा झालाय, याला आपण म्हणतो ॲव्हरेजिंग प्रॉफिट आणि लॉस. मार्केट सिच्युएशन सांगायच्या 1 मिनिट थांबा थोडस. विंडोज काय होतंय यार. $77,000. ओके, 77,000 आणि ऑलमोस्ट 66%. तर काही इश्यू नाहीये. आपली जी आहे, आपल्याला ज्या पहिल्या ज्या कंडिशन्स भेटल्यात, या कंडिशनचा सगळ्यांनी 50%, 10%. आता इथं आपण काय करूया, 20%चा म्हणजे 15%चा प्रॉफिट जनरेट करूया, 15%चा प्रॉफिट जनरेट करूया. 7
75%, विनिंग प्रोबॅबिलिटी 66. काही इश्यू नाहीये. 10% वर चांगला रिझल्ट येतोय. 10% वर या ठिकाणी चांगला रिझल्ट येतोय सर. ओके सुमित सर, अजून तुमचं पण हे पण सेव्ह करून देऊया. इथं आपण टेक अ प्रॉफिट 0 किती घ्यायचं आपल्याला? पूर्णच प्रॉफिट घ्यायचा. एकच मिनिट. 0 करूया म्हणजे आपल्याला जे काय असेल ते. सबमिट. बरं, मी कॅपिटल किती लागेल, काय लागेल हे स्ट्रॅटेजी यूज करताना आणखी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे स्ट्रॅटेजी मी डिप्लॉय करून देईल, डेव्हलप करून देईल. पुढच्या वीक पासून आपण या स्ट्रॅटेजीवर म्हणजे बेसिकली आता सोमवारी आपलं सेशन होईल. मे बी उद्या पॉसिबल असले तर तुमचं डाऊट सॉल्विंग सेशन होईल सकाळी. ओके, सकाळी बेसिकली ते 10 ते 11 या वेळेमध्ये असेल डाऊट सॉल्विंग सेशन. जर पॉसिबल असेल मला तर एक तुमचं 1 तासाचं डाऊट सॉल्विंग सेशन घेईल. ओके, मी तुम्हाला आपण उद्या करूया याच्या बॅक टेस्टिंग उद्या करूया. आपण काय करूया, बेसिकली उद्याच्या दिवशी तुमचं एक डाऊट सॉल्विंग सेशन घेईल आणि तिथं आपण याची बॅक टेस्टिंग करूया. ओके, उद्या मी या ठिकाणी डाऊट सॉल्विंग सेशन घेईल तुमचं. मे बी ते 10 ते 11 या वेळेत असेल. सगळ्यांनी याची नोंद घ्यायची. 10 ते 11 असेल, सकाळी 8 ला नसेल पण ते सेशन. 10 ते 11 या वेळेमध्ये ते मे बी सेशन असेल. ओके, आपण तिथं पण बाकीचे तुमचे डाऊट डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर आपण या गोष्टी तिथं ट्राय करूया. ओके, लिंक कुठे मिळेल? सेम ग्रुपला, तुमच्या सेम ग्रुपला लिंक भेटेल. मंगेश सावंत सर, काही इश्यू नाही. त्याचे तुम्ही एकदा रेकॉर्डिंग बघा किंवा मंडेला मी सांगणारच आहे. आता मार्केटच्या ओपनिंग बद्दल मी थोडंसं बोलूया. ओके, मार्केटच्या सुमित सर सर्व लिहून घ्या तुमच्या स्ट्रॅटेजी. तुम्ही या ठिकाणी सर्व स्ट्रॅटेजी पी सेलच्या तिथे 0% टाका सर. 81 बरं, तुम्ही लिहून ठेवा. उद्या कंडिशन्स आपण मॅच करूया त्या. ओके, आता बेसिकली आपल्याला आजच्या मार्केट व या ठिकाणी बघायचंय. थोडंसं आपल्याला बघायचंय. तर आजच्या मार्केटची रेजिस्टन्स जो लेवल आहे तो हा झोन असेल तुमचा. ओके, हो. संडेला नाही, संडेला सुट्टी असेल. ओके, हा जो झोन आहे आपल्या मार्केटचा, हा जो झोन असेल तो रेजिस्टन्स झोन असेल. आता मार्केट ओपन कुठे होतंय याच्यावर पूर्णपणे डिपेंड असणार आहे की मार्केट आता एकच मिनिटामध्ये प्री मार्केट ओपनिंग देईल तुमचं. फ्लॅट जर ओपन झालं मित्रांनो, मार्केट जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट इन द सेन्स की बेसिकली एकदम त्या लेवलला, तर झालंय 25,108 या ठिकाणी आता सध्या मार्केट जिथं क्लोजिंग आहे. एकच मिनिट, मी फ्लॅट ओपनिंग बघतो मार्केटची आणि तुम्हाला त्या सिच्युएशन नुसार हे सांगेल. ओके, तर सध्या मार्केट ओपन झाले 25,108 म्हणजे याच लेवलला मार्केट ओपन झाले. 25,108 इथंच लेवलला. ओके, आता सुरुवातीला जर मार्केट खाली आलं म्हणजे पुट साईडला जर मार्केटनं ट्रेड द्यायचं ठरवलं तर सध्या मार्केट आहे तुमचं सपोर्ट लेवलला. मी अजूनही सांगतो, सध्याच्या सिच्युएशनला मार्केट जे आहे ते तुमचं आहे सपोर्ट लेवलला. ही लाईन आता मी रिमूव्ह केली किंवा ही ट्रेड लाईन रिमूव्ह केली तरी सुद्धा मला चालेल, मला काही सुद्धा अडचण नाही. ही ट्रेड लाईन मी रिमूव्ह करतोय. ओके, सध्या मार्केटनं ओपन केलंय या लेवलला. ओके, आता तुम्हाला सांगतो, जर का मार्केटनं इथून अप साईडला ट्रेंड दिला म्हणजे बेसिकली म्हणजे याच्या वरती कशाच्या 2500च्या किंवा या झोनच्या वरती मार्केट जर आता स्टेबल राहत असेल तर मार्केट तुम्हाला बेसिकली तुमचं पहिलं टार्गेट असेल याच्यासाठी कॉलसाठी. कोणतं? 25,000 या ठिकाणी बेसिकली 149, 25,149 किंवा 25,150 मे बी हे टार्गेट तुमचं म्हणजे हा जो झोन असेल तुमचा, हा तुमचा असेल कॉल साठीचा हा टार्गेट झोन पहिल्या 50 पॉईंटचा. हा जर रेजिस्टन्स झोन मार्केटनं ब्रेकआउट केला तर मार्केट इथपर्यंत डेफिनेटली तुम्हाला टार्गेट देईल आणि इथून जर मार्केटनं रिजेक्शन दिलं, मे बी हा एक मार्केटचा रिजेक्शन झोन असू शकतोय. इथून जर मार्केटनं रिजेक्शन दिलं तर 25,081 पर्यंत तुम्हाला डेफिनेटली टार्गेट देईल. म्हणजे बेसिकली जर मार्केट या लेवलच्या वरील स्टेबल होतंय तर तुम्हाला काय करायचंय,
जर तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला तर 25,081चा तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. 25,81चा तुम्हाला काय करायचा आहे, स्टॉप लॉस लावायचा आहे आणि ट्रेड तुमचा कंटिन्यू ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही रिव्हर्स ट्रेडला इथून ट्रेड करताय तर बेसिकली 25,155, 25,155 रिजेक्शन दिलं तर हा तुमचा स्टॉप लॉस असेल. आणि मार्केट या लेवलला जर गेलं 25,200 किंवा 25,184 या लेवलला जर मार्केट गेलं तर इथून तर तुम्हाला डेफिनेटली एक रिजेक्शन भेटेल. जर इथून रिजेक्शनच्या काही गोष्टी तुम्हाला येत असतील, जसं की एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न कोण लागत असेल, तुमचा ईएमए लागत असेल, तर बेसिकली तुम्ही त्याचा लो लावून एक पुट साइडचा ट्रेड या लेवलवरून प्लॅन करू शकता. माझा व्ह्यू असेल की सुरुवातीला मार्केट इथून एक सपोर्ट घेऊन अशा पद्धतीचा इथपर्यंत का होईना आपला ट्रेंड चेंज करेल, म्हणजे मार्केट थोडंसं का होईना अप ट्रेंड मध्ये जाईल. आणि जर मार्केटनं इथूनच ठरवलं मार्केटनं सेलिंग द्यायची, तर मित्रांनो ज्यावेळेस या झोनच्या खाली मार्केट येईल, या लाईनच्या खाली 25,081च्या खाली मार्केट येईल, तर 25,100चा पुट साठीचा स्टॉप लॉस लावून तुम्ही 25,039 आणि 25,000चे 2 टार्गेट साठी ट्रेड प्लॅन करू शकता. तर हा असेल आजचा माझा मार्केटचा व्ह्यू. तर आजसाठी एवढंच. उद्या डाऊट सॉल्विंग सेशन मध्ये आपण भेटणार आहोत 10 ते 11. ओके, 10 ते 11 याविषयी. उज्ज्वला मॅम, त्याच्यासाठी तुम्ही काय करा, टीम सोबत कोऑर्डिनेट करा. टीम तुम्हाला इथं माझ्यासोबत कंटिन्यू करून देईल, कनेक्ट करून देईल आणि तिथं मी तुम्हाला सांगू शकेल की कशा पद्धतीने तुम्ही बेसिकली टाकू शकता. ओके, हा सॅटर्डेला. चला, थँक्यू सो मच. चला, आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
अनुष्का क्लासला जायचंय, चल. मम्मीने उठायला सांगितलंय, चल. सनी उठा सरक वाचलं. उठ बेटा, शानी मुलगी. सरक सरक चल. आणि ती वाकडी झोपते ना, सगळं माझ्या वाटावर करते. चल सरक. चल आता झोपायचं नाही त्याला. चल पंखा लावून ठेवतो त्याच्यात. बघू केस, बघू केस, बघू केस. केस बघायचे